नमस्कार मित्रांनो, 7.5 HP ऑफग्रिड सौर पंपाच्या पात्र शेतकऱ्यांना 10 HP क्षमतेचे ऑफग्रिड सौर पंप बसवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर काय आहे आजच्या व्हिडिओमधील अपडेट जाणून घेऊया आपण या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला यायचं आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवर येथे आल्याच्या नंतर आपणास येथे सर्क्युलर याच्या खाली हे जे काही सर्क्युलर्स दिसत आहे याच्यावर क्लिक करायचे आहे। तर यामधील जे काही पहिले परिपत्रक आहे याची माहिती आपण पाठीमागील व्हिडिओमध्येच पाहिलेली आहे। तर हे जे काही दुसरे परिपत्रक आलेले आहेत तर दिनांक 4 फेब्रुवारी 2025 या तारखेला हे परिपत्रक निर्गमित झालेले आहे आणि आजच्या तारखेला हे जे काही परिपत्रक आहे हे पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहे। तर आपणास येथे हे जे काही PDF फाईल आहे ही PDF फाईल आपणास येथे डाउनलोड करून घ्यायची आहे। डाउनलोड केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की ही जी काही PDF आहे ही संपूर्ण PDF ही इंग्लिश या भाषेमध्ये आहे। तर इंग्लिश भाषा ही आपणास थोडीशी अवघड जाते। तर त्यासाठी मी ही जी काही माहिती आहे ही माहिती मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेतलेली आहे आणि ही माहिती मी तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करून त्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। तर या परिपत्रकामध्ये पाहू शकतात की सब्जेक्ट म्हणजे विषय इन्स्टॉलेशन ऑफ 10 HP कॅपॅसिटी ऑफ ग्रिड सोलर पंप्स टू एलिजिबल फार्मर्स ऑफ 7.5 HP ऑफ ग्रिड सोलर पंप्स अंडर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। तर मित्रांनो, 7.5 HP ऑफग्रिड सौर पंपाच्या पात्र शेतकऱ्यांना 10 HP क्षमतेचे ऑफग्रिड सौर पंप बसविण्यास मंजुरी, अशा प्रकारे हे जो काही सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट आहे। या योजना MNRE ने निर्धारित केलेल्या निकषानुसार आणि GR द्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार राबविण्यात येत आहेत। 12/5/2021 त्यानुसार 2.5 एकरपर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी 3 HP साठी पात्र आहेत। 2.5 एकर पासून 5 एकरपर्यंत 5 HP साठी पात्र आहेत आणि 5 एकरपर्यंत 7.5 HP सौर पंप क्षमतेसाठी पात्र आहेत। सध्या लाभार्थी 3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेसाठी ऑफग्रिड सौर पंप निवडू शकतात आणि GOM कडून अनुदान फक्त 7.5 HP क्षमतेपर्यंत स्वीकारले जाईल। लोकप्रतिनिधीकडून ऑफग्रिड सोलर पंप कमी डिस्चार्ज करण्याबाबत विविध शंका प्राप्त झाल्या आहेत आणि त्यांनी 7.5 HP ऑफग्रिड सौर पंपाच्या पात्र शेतकऱ्यांना 10 HP ऑफग्रिड सौर पंप बसविण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे। वरील बाबी लक्षात घेता सक्षम प्राधिकाऱ्याने 7.5 HP ऑफग्रिड सौर पंपाच्या पात्र शेतकऱ्यांना 10 HP क्षमतेचा ऑफग्रिड सौर पंप बसविण्यास मान्यता दिली आहे आणि 7.5 HP आणि 10 HP ऑफग्रिड सौर पंपाच्या किमतीमधील फरकाची रक्कम थेट लाभार्थ्याने निवडलेल्या विक्रेत्याला भरल्यानंतर तपशीलवार मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे आहेत। लाभार्थी 7.5 HP ऑफग्रिड सौर पंपासाठी जबाबदार असल्यास आणि 10 HP ऑफग्रिड सौर पंप स्थापित करू इच्छित असल्यास अतिरिक्त फरकाची रक्कम भरल्यानंतर अशा लाभार्थी शेतकऱ्यांना 10 HP ऑफग्रिड सौर पंप स्थापित केला जाऊ शकतो। लाभार्थी शेतकरी केवळ 7.5 HP ऑफग्रिड पंपाच्या अनुदानासाठी पात्र असेल। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी विविध HP सौर पंपासाठी प्राप्त केलेले दर तक्ता A मध्ये नमूद केले आहेत। लाभार्थ्याने विक्रेत्याला द्यावी लागणारी भिन्नता रक्कम 7.5 HP पंप आणि 10 HP पंप शोधलेल्या किमतीमधील किमतीच्या फरकापेक्षा जास्त नसावी। तक्ता अ पंप प्रकार शोधलेली किंमत रुपये आपण GST मध्ये पाहू शकतात आणि UPSC शिवाय 7.5 HP DC सबमर्सिबल सोलार पंप याची किंमत 4,07,552 आणि USPC शिवाय 10 HP DC सबमर्सिबल सौर पंप किंमत आहे 5,12,100। या संदर्भात वरील निर्देशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत। ही योजना 7.5 HP ऑफग्रिड सोलर पंपाच्या सशुल्क प्रलंबितासाठी लागू आहे। त्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अद्याप स्थापना केली गेली नाही। तर अशा प्रकारचं एक परिपत्रक आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। जर आपणास ही माहिती जर समजली नसेल तर आपण व्हिडिओ हा एकदा परत पाहून घ्या। जरी आपणास
व्हिडिओमध्ये जर समजत नसेल तर याची जी काही माहिती आहे याची संपूर्ण माहिती मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे, तिथे सुद्धा आपण ही माहिती वाचू शकता. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.